महत्वाची बातमी येते बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे। या प्रकरणातील मोठा आका हा केवळ खंडणीचा नाही तर 302च्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर झालं असून काय अराजकता माजली आहे हे तिथे गेल्यावरच कळेल असंही ते म्हणाले। या अराजकता माजवणाऱ्यांना आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये पाठवलं जाणार असल्याचा घणाघात त्यांनी केलेला आहे। धनंजय मुंडे यांचं वागणं गेल्या 5 वर्षात बदललेलं असून कोण होतास तू काय झालास तू असा सवाल धस यांनी केलेला आहे। बीडचे आधीचे पालकमंत्री यांनी आपलं मंत्रिपद भाड्याने दिलं होतं, आता फडणवीस किंवा अजित पवारांनी पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। काही गोष्ट आहे का नाही? बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याचं? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेपूर का वसेपूर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? त्यातले जे विष्णू चाटे म्हणजे आकाच्या खालचे छोटे आका हे मला वाटतं आत गेलेत, आणि ते आत गेले म्हणजे पोलिसांनी पकडलेत असं मला वाटत नाही, ते सरेंडर झालेले आहेत। तर बाकीच्यांना विनंती, मला बाकीचे छोटफोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे, आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही। ते 302चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत। हे जे वागलेले आहेत 200 कुटुंब गावं सोडून गेलेत, तिथले व्यापारी गावं सोडून दिलेत। गाय छाप तंबाखूची एजन्सी सुद्धा हमारेच पास होना, पीएनची एजन्सी, चुन्याची एक मुसलमानाची एजन्सी होती, ती एजन्सी बी ह्यांनीच काढून घेतली। मारवाडी समाजाच्या कोणत्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही आता परळी तालुक्यामध्ये, बरं का? आणि अराजकता काय आहे ते जरा तिथं परळीत, मला असं मीडियाला माझी विनंती आहे की परळीला जाऊन बघा ना, थोडंसं मुलाखती वगैरे घ्या लोकांच्या, काय अवस्था आहे। लवकरात लवकर यांना अटक करावी आणि पोलीस 100% अटक करतील। यासाठी आज गठीत होईल, त्याच्यामुळे हे लवकरात लवकर आत गेले पाहिजेत बिनभाड्याच्या खोलीमध्ये। आनंद आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल। कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रिपदही भाड्याने दिलं, लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला आहे। माझं बी कधी कधी असं होतंय, त्यामुळे ते संजय शिंगानी या नाव आहे त्या गजनी पिक्चरमधलं आमिर खानचं, ते झालेलं आहे। मी 2023 ते 2024 पर्यंत कोण कृषी मंत्री होते हे मला आठवत नाही। आता कृषी मंत्री मला वाटतं कोकाटे साहेब झालेत ना। मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता सतून काय झाला सतू अशी परिस्थिती तुमची आली साहेब। काय आणि याद्या देतात आता तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या। परळीहून लोक उठत आहेत, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय। हे माहीत होत नाही का एक्स गार्डियनला? शिवसेना मुख्य नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिनांक 26 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे। देशपातळीवर एनडीएच्या राजकीय रणनीती संदर्भात सविस्तर चर्चा यावेळी होणार असल्याचं कळतंय। तर आता एनडीएच्या या बैठकीमध्ये एनडीएचे प्रमुख घटक सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्रामधला प्रमुख घटक असलेली शिवसेना ही सुद्धा एनडीएच्या या बैठकीला उपस्थित राहणार आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। उदय, काय तपशील आहे? शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत।
एनडीएची महत्त्वाची बैठक या नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेली आहे। एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक तर पार पडणारच आहे। मात्र ही बैठक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र बैठक होणार असल्याची शक्यता देखील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की येणाऱ्या पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत, विशेषतः स्थानिक स्वराज्य असतील, महापालिका असतील आणि इतर निवडणुका असतील, या संदर्भातली राजकीय गणित आणि रणनीती संदर्भात ही महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूर नव्हे तर कर्नाटक राज्यातील गावंही जलमय होतील अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे। तसंच अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर 1 महिना थांबेल, मात्र नदीकाठची घरं उद्ध्वस्त होतील असं राजू शेट्टी म्हणाले। अलमट्टी धरणाची उंची वाढवायला विरोध केला जातोय। हिवाळी अधिवेशनात कुणीही बोललं नाही हे दुर्दैवी आहे, मात्र आपण आवाज उठवणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी लोकांना निवडून दिले ते काय करतायत याचा शोध घेतला पाहिजे असा टोला राजू शेट्टींनी लगावला। जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रचंड पाऊस पडत असतो आणि त्यावेळी नद्यामधून वाहणारं जे पाणी आहे ते पाणी पात्रामध्ये मावत नाही म्हणून पात्राबाहेर पडलेलं असतं। ते पाणी पुढं सरकत नाही कारण आधीच कर्नाटक सरकारनं आलमट्टीमध्ये ते पाणी 517 किंवा 18 मीटरच्या लेवलला अडवून ठेवलेलं असतं। त्यांना आता 519 मीटरपर्यंत पाणी अडवण्याची परवानगी आहे, पण आता ते म्हणतायत की 524पर्यंत वाढवणार, म्हणजे जवळपास 5 मीटरनं पुन्हा उंची वाढवणार। म्हणजे याचा अर्थ जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्राबाहेर पडलेलं जे पाणी आहे ते पुढं सरकायला अजून 5 मीटरचा अडथळा तयार होणार। टायगर कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख असलेल्या नागपूर आणि विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्प वन्यजीव प्रेमींच्या गर्दीनं हाऊसफुल झालेत। अनेकांनी जंगल सफारीची बुकिंग केल्यानं ऐटदार आणि रुबाबदार वाघ बघण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे ताडोबा पेंचमधील सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे आता जर तुम्हाला ताडोबाला जायचं असेल तर पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे। ताडोबाला जाताय तर मग आता विदर्भातल्या या जंगल सफारीचं गेटचं बुकिंग फुल झाल्याची माहिती तुम्हाला असायला हवी। ताडोबा पेंचमधील सगळ्या सफारी बुकिंग या फुल झाल्या।